षटकांचे ओव्हरऑल क्रिकेट सामने 2024 चे धमाकेदार आयोजन आपण पाहतोय। सलग आजचा दुसरा दिवस, पहिला दिवस अक्षरशः गाजवला। गावदेवी बाळकुम या संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या दिवसामधून कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी मिळेल। तर सामन्याला होते सुरुवात। पहिलं पॉवर प्लेचे षटक घेऊन येते गोलंदाज रवी बुंबक, बुम बुम या नावाने परिचित आहे। खूप जबरदस्त भेदक गोलंदाज आहे रवी बुंबक। याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगेन। खूप जबरदस्त व्यावसायिक क्रिकेट देखील तो खेळलेला आहे आणि मला अजूनही आठवते जेव्हा नाशिकच्या सय्यद पिंपरी ह्या ग्राउंडवर रवी बुंबक आला होता ठाणे संघामधून खेळताना काय कमालीचा प्रदर्शन केलं होता। पहिला चेंडू स्क्वेअर, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्येला सुरुवात झालेली आहे। एक धाव नोंदवली जाईल। धावपळकर जॉलीबॉयज मुंब्रा संघाच्या खात्यामध्ये एक धाव निश्चितच जोडली जाईल। पुन्हा एकदा रवी बुंबक सज्ज होते बॉलिंग मार्कवर। इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल, जोर का झटका धीरे से न लगे आणि निश्चितच आता बंटीला परतीचा प्रवास करावा लागेल। पहिला फलंदाज बाद। जॉली बॉईज आपला राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। तर बंटी बाद झालेला, मोठा धक्का लागलेला आहे जॉली बॉईज मुंब्रा या संघाला। रवी बुंबक तसेही विकेट टेकर गोलंदाज आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज। स्विंग अँड मिस, फाईन डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉल। धाव संख्या स्थिर। धावपलकर एक धाव। काय गोलंदाजी करते बुम बुम रवी बुंबक। वसीम स्ट्रायकिंग एंड ला पाहतोय। स्वॅप नॉन स्ट्रायकिंग एंड ला। पुन्हा एकदा रवी बुंबक। अजून एक सेम डिलिव्हरी, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। जणू काही काय चेंडू टाकतोय। अगदी फलंदाजांच्या बॉडी लँग्वेजला ओळखून, फलंदाजाचा वीक झोन वीक पॉइंट ओळखून गोलंदाजी करताना बुम बुम रवी बुंबक जबरदस्त सुरुवात केलेली आहे। कारगिल 11 वर्तकनगर ठाणे या संघाने खास करून रवी बुंबक अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। अजून एक अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता। फलंदाज मात्र पूर्णपणे चकित झाला होता। एक चौथी धाव पूर्ण केली आहे सिंगलच्या मदतीने। धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 2 या अंकावर जाऊन पोहोचलेले। बंटीने खूप निराश केलेले आहे आज। त्याने मात्र निश्चितच 0वर तो बाद झालेला आहे। म्हणूनच क्रिकेटमध्ये सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवणं इतकं सोपं काम नाही मित्रांनो। पुन्हा एकदा सज्ज होते रवी। पुल केलेलं आहे, खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। झन्नाटेदार षटकार। शॉट बघायला मिळतोय, क्षेत्ररक्षक झेपावते। ओ माय गॉड, जबरदस्त प्रयत्न केला होता झेल टिपण्यासाठी। अगदी विरुद्ध दिशेने झेल टिपण्याचा खूप चांगला प्रयत्न आणि तसेही रवीने डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न केला होता। जबरदस्त खेळ बघायला मिळतोय। 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत। अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकर 11 एका गाड्याच्या मोबदल्यात। नेल्सन फिगर आपण पाहतोय, एक गडी बाद झालेला आहे। पहिले षटक संपलेले आहे।
धावपलकावर धावा आहेत 11. वार पलटवार निश्चितच या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण एक से बडकर एक असे सुपरस्टार खेळाडू दोन्ही संघामध्ये आहेत आणि जबरदस्त फाईट होण्याची दाट शक्यता आहे. मगाशी देखील मी उल्लेख केला होता. कंप्लीट टीम आहेत दोन्हीही. पुन्हा एकदा आता दुसऱ्या षटकासाठी बघूया कोणता गोलंदाज यूज केला जाईल. गार्गी 11 वर्तक नगर ठाणे या संघाकडून एक षटकार लगावलेला आहे. कल्पेश याने तो 9 धावांवर खेळतोय, तर वसीम खेळतोय एका धावेवर. बंटी लवकर बाद झाला 0वर. झेलबाद स्वरूपामध्ये दुसऱ्या षटकाला निश्चितच सुरुवात केली जाईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होते सूरज. सूरज देखील एक खूप चांगला गोलंदाज आहे, एक महत्वाचा खेळाडू आहे. गार्गी 11 वर्तक नगर ठाणे या संघामधील. पण काही खेळाडू आज वर्तक नगर ठाणे या संघामध्ये कमी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय, पण तरीही मी तर म्हणेन काटेकी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. यस, अंपायर ओमकार पाटील, नागराज, लवकरात लवकर आपण सुरुवात करावी सामन्याला. चला पंच, सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. दुसऱ्या षटकासाठी सूरज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर कल्पेश. दोन महान आणि दिग्गज संघांमधील हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. सूरज आमच्यापासून दूर जातोय. जबरदस्त फटका, काय फटका खेळलेला. ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, गुड शॉट. क्लास झलकला या फटक्यामागे आणि या चौकार वसूल केलेला आहे बॅटर कल्पेश याने. धावसंख्या वाढते धावपलकावर 15. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सूरज. अतिशय चांगला चेंडू होता, डबल माइंडेड झाला होता, द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते डॉट. फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा निश्चितच प्रयत्न केला गेला गोलंदाज सूरज मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर फ्लायटेड डिलिव्हरी होती. स्लोवर 1, धीम्या गतीने हा चेंडू टाकला होता. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फास्टर 1 होता. 1 हँडेड फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे फक्त एकच धाव तिथे दिली जाईल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 16. अशा प्रकारचे फटके कॅरेबियन वेस्ट इंडिजचे खेळाडू मोठ्या प्रमाणात खेळताना आपण पाहतोय. वेस्ट इंडिज संघामधून एका हाताने फटके, विशेष करून कायरन पोलार्ड आणि आंद्रे रसेल, बरेचसे असे खेळाडू आहेत जे अशा फटके एका हाताने खेळताना आपण बघितलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज होताना सूरज बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर कल्पेश.
जो एक चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळते वैयक्तिक 13 धावांवर. पुन्हा एकदा 100 फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लेग स्टिक डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू, खराब चेंडू टाकला होता. अशा प्रकारचे जर चेंडू टाकले तर निश्चितच मग एक मोठं टार्गेट धावफलकावर आपल्याला बघायला मिळेल. एक अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या वाढते धावफलकावर 17. ॲक्युरेट बॉलिंग करावी लागेल. अचूकता सटीकता गोलंदाजीमध्ये आणावी लागेल. सूरजला पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चिप केलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करते. झेल सुटणार नाही. वेल जज कॅच. कल्पेशच्या खेळीचा अंत झालेला आहे. खात्मा झालेला आहे. कल्पेश बाद होतोय. दोन. पहिला फलंदाज बाद झाला बंटी. त्यानंतर बाद झाला कल्पेश. कल्पेशने आपल्या संघासाठी धावाचं योगदान दिले 14. न्यू बॅटर नेम निलेश. निलेश देखील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे. ज्वाली बॉईज मुंब्रा या संघाचा. फैयाजला मी बघितलं होतं, खूप दमदार खेळ करायचा मुंब्रा संघामधून खेळताना. सूरज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. दुसऱ्या षटकामधील पुल केलेल्या चेंडूला कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिथे. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल बॅटर निलेशला. वैयक्तिक खातं खोलतोय. ऑफ द मार्क झालेलं आहे. धावसंख्या वाढते धावफलकावर 18-18ला. 2 खेळाडू बाद. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर सूरज. सामोरं जाईल बॅटर वसीम. चेंडू मात्र काय चेंडू टाकला होता. फलंदाजाला चेंडूची गती स्विंग ओळखता आली नव्हती. निश्चितच बॅटर बीट झाला. यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि एक चोरटी धाव मात्र निश्चितच पूर्ण केलेली आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 बाद 19. 9.50च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर आणि प्रोजेक्टेड स्कोर वर आपण जर नजर टाकली तर निश्चितच ह्याचप्रमाणे जर धावा जोडल्या तर 40+ धावा निश्चितच धावफलकावर बघायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल जुगेश. काय गोलंदाजी केली सूरजाने. फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी. इकॉनॉमिकल त्याचे षटक राहिलं. त्याने एक गडी बाद केला. तर पहिल्या षटकामध्ये रवी बुंबकने धावा खर्च केल्या होत्या 11. त्याने देखील एक गडी बाद केला होता. जुगेश सज्ज होतोय. सामोरं जाईल बॅटर वसीम. चेंडू मात्र जबरदस्त अगेन्स्ट बाउन्स केलेला आहे. काय फटका केलेला आहे. खेचून मारलेला आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तेवीस
सुंदर फटका खेळला होता, अगेन्स्ट बाउन्स फटका खेळला होता बॅटर वसीमच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर जुगेश. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. राईट आर्म राउंड द विकेट. जबरदस्त फटका, स्ट्रेट फटका खेळलेला आहे, डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, ब्युटिफुल शॉट, सिक्सर. मोठा फटका खेळायचं होतं, फोर्स केलेला आहे क्षेत्ररक्षक दक्ष. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपतोय. वसीमच्या खेळीचा अंत झालेला आहे. तिसरा बॅटर बॅक टू द डगआउट. जॉली बॉयज. एकतीस 31 लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जुगेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. गार्गी 11 वर्तकनगर ठाणे एक लढवय्या संघ आहे आणि जबरदस्त पंच केलेला चेंडूला. चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. डिस्पॅच फटका बघायला मिळाला. वेट केला, रूम बनवून हा फटका खेळला होता. सुंदर फटका बघायला मिळाला. कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेला होता 6 धावांसाठी. मोठा फटका खेळायचं होतं. पाहतोय स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. षटकार खाल्यानंतर कम बॅक करतोय गोलंदाज. चेंडू जाते निर्धाव. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 37. 12.33च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. अजून अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि शेवटचं षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. विचार विनिमय सुरू झालेला आहे. यानंतर अमू 11 काशीमीरा आणि गोल्डन बॉईज मुंब्रा आपण इथे उपस्थित झाला असाल तर ताबडतोब संपर्क साधायचा आहे. अमू 11 काशीमीरा आणि गोल्डन बॉईज मुंब्रा. शेवटचं अंतिम षटक घेऊन येते राधे. क्या बात है राधे. राधे तयार होतोय बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर. खूप सुंदर बॅटिंग करतोय निलेश.
निलेशने फक्त एकच धाव जोडलेली आहे, तर पप्पू याने एक षटकार लगावलेला आहे, तो 8 धावांवर खेळतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. निलेश देखील एक स्टायलिश बॅटर आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. बिहाइंड द विकेट चेंडू गेला होता. एक धाव निश्चितच पूर्ण केलेली आहे. 40 धाव पूर्ण केलेली आहे. चिक्की सिंगल पूर्ण करताना निलेश. धावसंख्या धावपलकर 38, लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर, 4th ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. शेवटचा अंतिम 4थे षटक पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर राधे. सामोरं जाईल बॅटर पप्पू. वारे अतिशय वेगाने वाहताना मैदानाच्या आतमध्ये. खरं तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी अतिशय पोषक हवा वाहताना. राधे पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर. समय के बारे में सहयोग करना है प्लीज. चांगला फटका, भिंगरी शॉट फेकून दिलेला आहे चेंडूला. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून जाते षटकार. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आणि फेकून दिला समोरच्या प्लॉटमध्ये. जबरदस्त प्रॉपर टायमिंग बघायला मिळाला. स्वीट साऊंड आणि चेंडू आणि बॅटची जेव्हा कनेक्शन संपर्क झाला त्यावर मोहर लागली होती षटकाराची. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 44, 44, 4 4, 44 धावा धावपलकर पाहतोय. राधे पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचं होतं. खूप सुंदर चेंडू टाकला होता. धावबादची संधी निर्माण झालेली आहे. फलंदाज निश्चितच होईल. धावचित बाद धक्का लागलेला आहे जॉली बॉईज मुंब्रा संघाला. निलेश बाद झालेला आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. अमूल्यन काशीमीरा संघ येथे दाखल झालेलं आपलं कोलशेत नगरीमध्ये हार्दिक स्वागत. इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. मिळतील 4 धावा चौकार. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप सुंदर बॅटिंग करते पप्पू. उंची खूप लहान आहे पण मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार असलेला बॅटर आहे. चेंडू चालले कव्हर पॉइंट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केल्या. निश्चितच जबरदस्त फिल्डिंग केली आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या धावपलकर 50, अर्धशतक साजरे केलेले आहे. 50 धावा पाहतोय धावपलकर. टाळ्यांचा आवाज आपण ऐकत आहात. खेळाडू कक्षामध्ये 50 धावा धावपलकर झळकलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय. मूर्ती लहान पण कीर्तिमान असलेला खेळाडू आहे पप्पू. पुन्हा एकदा सज्ज होते राधे बॉलिंग मार्कवर. स्विंग अँड मिस, ब्यूटीफुल बॉल. फलंदाजाला जागते रहोचा इशारा देणारा चेंडू होता. कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 50, 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. विजयासाठी गार्गी 11 वर्तकनगर
ठाणे या संघापुढे. तर यानंतरचा जो सामना होईल अमू 11 काशीमीरा आणि गोल्डन बॉईज मुंब्रा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. दोन्ही संघांचं मी कोलशेत नगरीमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. मुंब्रा वर्सेस काशीमीरा असा सामना आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचे टॉस आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न केली जाईल. राजेश चास्कर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सागर शेलके आपलं देखील टॉस बॉक्स मध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. कॉल गोल्डन बॉईज मुंब्रा संघ करतील. टेल असं म्हणणं आहे. टेलच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर असं नसतं स्थानापन्न व्हायचंय. गोल्डन बॉईज मुंब्रा कॅप्टन नाणेफेक जिंकलेले काय निर्णय घेणार? फिल्डिंग. इथं आल्यानंतर कसं वाटलं? छान. मग यस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमू 11 काशीमीरा तुमच्या वाट्याला आता बॅटिंग आलेली आहे. नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे. तुमच्या मनासारखं झालेलं आहे की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? नाही, आता क्रिकेट आहे सर. बॅटिंग बॉलिंग ही कधी पण येऊ शकते, तर रेडी राहणं गरजेचं आहे. तर आम्हाला बॅटिंग आली तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही, आम्ही बॅटिंग करू. लिमिटेड 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार? सर जी बॅटिंग लाईन पण आमच्याकडे, आम्ही 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. विशेष अपेक्षा कोणाकडून ठेवशील 50+ धावा पूर्ण करण्यासाठी? चांगले बॅट्समन आहेत आमच्यामध्ये. आमचे स्वतःचे टीमचे मालक आणि आमचे कॅप्टन अमूभाई आमिर तासे आहेत, संतोष आहे, वेंकी आहे, मी स्वतः आहे. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक अटीतटीचा आणि चुरशीचा सामना बघायला मिळेल. नक्की सर, प्रयत्न राहील. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक ही संपन्न झालेली आहे. गोल्डन बॉईज मुंब्रा संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काशीमीरा या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मी आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. धन्यवाद. 51 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे. पण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघामध्ये. जवळजवळ रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 13.00 ची सरासरी ही गाठावी लागेल प्रति षटकामागे विजय मिळवण्यासाठी. चांगला हा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला ज्वाली बॉईज मुंब्रा तर दुसऱ्या बाजूला गार्गी 11 वर्तकनगर ठाणे हे दोन संघ एकमेकाशी लढत देताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. राहुल आणि त्याला साथ देण्यासाठी राधे. दोन्ही आर नावाचे खेळाडू आहेत, राहुल आणि राधे. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सलमान
पॉवर प्लेच्या षटकासाठी निश्चितच बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहे. सामोरं जाईल बॅटर राहुल कश्यप, वंडर बॉय या नावाने संबोधलं जातोय. स्वीप करायचं होतं, लाऊड शॉट, या स्विंगर अप, बिग विकेट, बाद होते राहुल कश्यप. राहुल कश्यप निराश केलेले आहे. तुमचं नाव किती मोठे आहे याला स्थान नाही, तुम्ही कामगिरी कशी करता याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि राहुल कश्यप मात्र भोपलाई न फोडता तंबूमध्ये निराश पावलाने आता माघारी जाताना पाहतोय. परतीचा प्रवास त्याला करावा लागलेला आहे. सलमानने मोठा आदरात दिलेला आहे. शून्यावर राहुल कश्यप बाद झालेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बॅटर नेम जुगेश. आता इथून दमदार खेळ करावा लागेल. बॉलच्या मेरिटनुसार क्लास क्रिकेट खेळावं लागेल. विजय मिळवायचा असेल तर गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघाला. पुन्हा एकदा सलमान सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. चेंडू मात्र बघूया फक्त हलक्या त्याने तटवलेला आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये ऑफ दी मार्क झालेलं आहे. बॅटर जुगेश. धावसंख्येचा श्री गणेशा केलेला आहे. 1-1 अशी धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. खूप सुंदर ॲम ॲक्शन आहे सलमानची. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे पण अँगल चेंज करतोय. साईड चेंज करताना राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. दमदार खेळ करावा लागेल वर्तकनगर ठाणे या संघाला विजय मिळवण्यासाठी. त्यांच्यामध्ये निश्चितच मी तर म्हणेन 7 ते 8 स्थानापर्यंत चांगले बॅटर आहेत. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. दिशाहीन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 2. सलमान पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर राधे. चांगला फटका इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. मिस्टेक झाली, तिथे चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. राधेला जीवनदान दिलेलं आहे. कदाचित महागात ठरू शकतं ते जॉली बॉईज मुंब्रा या संघाला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते. धावपलकावर 3. पुन्हा एकदा सलमान सज्ज होते बॉलिंग मार्कवर. मध्यम गती गोलंदाज सीमर बॉलर. स्ट्रेट फटका खेळलेला आहे. जबरदस्त हा शॉट. 1 बॉल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पन्नास किंवा 60 धावा देखील सेफ नाहीत. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर सलमान. वेगवान चेंडू, जबरदस्त फटका, इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. 30 यार्ड सर्कल मध्ये कव्हरला चांगला झेल. फलंदाज जुगेशचा संपला खेळ. अजून एक बॅटर बाद होतोय.
थँक्यू डीजे. अजून एक धक्का लागलेला आहे. जुगेश देखील आता तंबू मध्ये माघारी जाताना पाहतोय. 2 धक्के दिलेले आहेत. धावसंख्या धावपलकर कायम आहे ती 7. न्यू बॅटर काय नाव काय हर्ष नाव आहे. हर्ष म्हणजे आनंद आपल्या संघाला विजय मिळून देईल का? आनंद उत्सव होईल का? गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघाचा जबरदस्त 2 हादरे दिलेले आहेत. पुन्हा एकदा आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल सलमान. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधील. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र वर्तकनगर ठाणे या संघाची झालेली नाही. पण वार पलट वार करावा लागेल. इथून सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर, कमबॅक करायचा असेल तर सलमान. चेंडू आता ऑफिस टोस केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर फक्त 8 गडी बाद झाले 2. अजून 43 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जबरदस्त खेळ इथे बघायला मिळाला सलमानद्वारा. पहिल्या षटकामध्ये त्याने खूप सुंदर गोलंदाजी केली. 18 चेंडू आणि 43 धावा असं इक्वेशन आता शिल्लक राहिलेले आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर अमरेश. आता इथून दमखम दाखवावं लागेल दोन्ही बॅटर्सना. विजय संपादन करायचा असेल तर अमरेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. हर्ष आणि राधे ही जोडी खेळपट्टीवर. चला स्पीडअप करायचं. जास्त वेळ घेऊ नका. जालीबाईज मुमरा. कारण आजचा शेड्यूल आपल्याला आजच्याच दिवसामध्ये कंप्लीट करायचं याची नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येक सामना 4 षटकांचा कसा होईल याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती करते की वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. अन्यथा षटक तुमचं निश्चितच कपात केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. वेलकम सागर शेलके. आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत आहे. पुल करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाले नाही. चेंडू जाते निर्धाव. चेंडूला फेकून दिलेला आहे. जबरदस्त फटका. स्वीट शॉट. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. तडाखा. भव्य षटकार. कॉन्फिडन्स लुकिंग शॉट बघायला मिळाला. धावसंख्या वाढते. धावपलकर 14. हर्षच्या बॅट मधून एक अप्रतिम षटकार आलेला आहे. आता मात्र निश्चितच थोडासा कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय वर्तकनगर ठाणे संघाकडून. मी काय सांगितलं होतं की या संघामध्ये 7 ते 8 स्थानापर्यंत जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहेत. आणि निश्चितच प्रत्येक खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार विजय मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर अमरेश. स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अचूक निशाणा. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. धावबाद स्वरूपामध्ये बाद होते हर्ष. थँक्यू डीजे. थँक्यू. अशा प्रकारचे डायरेक्ट हिट करताना आपण पाहतोय भारताचा रवींद्र जडेजा याला
खूप सुंदर जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे भारताचा स्टार खेळाडू. अशा प्रकारचे डायरेक्ट हिट करताना बऱ्याचशा वेळेला त्याला आपण बघितलेलं आहे. तिसरा फलंदाज बाद होतोय. चौथा बॅटर बाद झालेला आहे. धावसंख्या सॉरी तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकर 14. धाव घेण्याचा अवसान घातकी तिथे प्रयत्न केला. न्यू बॅटर बुम बुम रवी बुंबक. आता मात्र जे काही करायचं आहे ते रवीला करायचं आहे आणि जे काही करायचं आहे ते बॅटर राधेला करायचं आहे. संघ संकटामध्ये आहे. संकट मोचक बनावं लागेल. कुठल्या तरी एक खेळाडूला वन मॅन अँकर रोलची भूमिका हे पार पाडावी लागेल. परफ्यूम डिलिव्हरी नाकाला सुगंध देऊन जाणारा चेंडू होता. चेंडू जातो डॉट. खूप सुंदर गोलंदाजी करते अमरेश दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली होती सलमानची आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता अमरेश देखील अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. चांगल्या फॉर्ममध्ये यावं लागेल राधेला. जबरदस्त अटॅकिंग शॉट त्याला खेळावे लागतील. पुढे सरसावलेला फटका खेळण्यासाठी जबरदस्त करामत बघायला मिळाली गोलंदाजाची. फुटणे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर 2 धाव पूर्ण करते राधे. धावसंख्या वाढते धावपलकर 16. 16ला 3 खेळाडू बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय गार्गी 11 वर्तकनगर ठाणे. 13 चेंडू आणि धावांची आवश्यकता 35. 13 में 35 ठोक डालो और इस मुकाबले को जीत जाओ. पुन्हा एकदा अमरेश चेंडूला फोर्स केलेला आहे. समोर खेळलेलं आहे. लाँग सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल 2 षटकांच्या अंती. धावसंख्या धावपलकर 17. विजयासाठी अजून धावांची आवश्यकता आहे 24 येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील. दे दनादन फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकारांची उधळण आतिषबाजी करावी लागेल रवी बुंबकला आणि त्याच्या सोबत असलेला बॅटर बारा चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 34. थोडस करेक्शन होतं. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. जावेद एक मोठं नाव आहे जावेद. जावेद कुरेशी एक लेजंड खेळाडू आहे. एक्सपिरियन्स खेळाडू पाहतोय जावेद कुरेशीला. 12 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 34. 17ची सरासरी आहे प्रति षटकामागे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुंदर चेंडू टाकला होता. डावखुरा गोलंदाज आहे. खरं तर नॅचरल स्विंग ही दैवी शक्ती असते डावखुऱ्या गोलंदाजांकडे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर जावेद कुरेशी. सामोरं जाईल बॅटर राधे. चेंडू मात्र निश्चितच स्क्वेअर चेंडू बघायला मिळाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फलंदाजा रिचच्या आणि आवाक्याच्या बाहेरचा चेंडू टाकला होता. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या वाढणार आहे धावपलकर 18. अजून विजयासाठी 33 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. वाईड यॉर्कर. पूर्णपणे फलंदाजाला चकवा देणारा हा चेंडू होता. खूप सुंदर गोलंदाजी करतोय जावेद कुरेशी. 10 चेंडू आणि 33 धावा. एखादा चमत्कार होईल का या सामन्यामध्ये. वर्तकनगर ठाणे संघाकडून जावेद कुरेशी सज्ज होतोय. आता इथून डू ऑर डाय सिच्युएशन. करो या मरोची स्थिती. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहतोय जॉलीवाईज मुंब्रा या संघाला. चेंडू निश्चितच पाहतोय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजून विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 32 येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये.
सोडून दिलेल्या चेंडूला कसोटी क्रिकेट प्रमाणे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा एक स्क्वेअर चेंडू बघायला मिळतोय जावेद कुरेशी द्वारा. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 20, अजून 31 धावा बनवाव्या लागतील. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये तुफानी खेळ करावा लागेल रवी बुंबकला आणि राधेला. चेंडू मात्र निश्चितच बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. वेगवान चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 9 चेंडू आणि 31 धावा असं आता इक्वेशन शिल्लक राहिलेले आहे या सामन्यामध्ये. हळूहळू मजबूत स्थितीमध्ये जॉलीबाईज मुंब्रा हा संघ बघायला मिळतोय. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावा जास्त येतात, बॅटमधून धावा कमी आलेल्या आहेत. धावसंख्या वाढणार आहे धावपलकर 21. चौथा व्हाईट बॉल आतापर्यंत या षटकामध्ये जावेदने टाकलेलं आहे. गचाल क्षेत्ररक्षक दक्ष डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एकाने सोडलं, दुसऱ्याने पकडलं. राधे याच्याकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावपलकर 23. 28 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक. एक मोठा फटका पाहावाच लागेल. या चेंडूवर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज होते बाद. देखील स्वस्तामध्ये बाद झालेला. तो देखील धावांसाठी खूप स्ट्रगल करत होता. सॉफ्ट डिसमिसल, सोपा झेल टिपला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातो आणि गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघाला सुवर्ण संधी आहे. बॅटर्सनं सुवर्ण संधी आहे. षटकारांची तिकडी, षटकार हॅट्रिक, सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार जर लगावले तर कुणाल शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. न्यू बॅटर महेश पवार. जबरदस्त फटका महेश पवारच्या बॅट मधून बघायला मिळतोय. वार केलेला आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. भिंगरी शॉट, षटकार. वार करे गंभीर. महेश पवारच्या बॅट मधून जबरदस्त वार, षटकार. धावसंख्या वाढते धावपलकर 29. या षटकाराची आवश्यकता होती. शेवटचा अंतिम षटक आहे. आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे. 22. शेवटचं षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. जिगरबाज खेळ करावा लागेल खेळपट्टीवर रवी बुंबकला. शाकीर शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता है. 6 गेंदे बची है. 22 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. जबरदस्त फाइट या दोन संघांमध्ये बघायला मिळते. अजून सामना संपलेला नाही. जोपर्यंत रवी बुंबक आणि महेश पवार खेळपट्टीवर राहील तोपर्यंत आशा पल्लवित असतील. गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघाच्या. सज्ज होते बॉलिंग मार्कवर. बॉलर नेम कमलेश. कुणाल शेळके यांच्याकडून जर सामना जिंकला वर्तकनगर ठाणे या संघाने 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल त्या संघाला. चेंडू मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता ब्लॉक होल मध्ये. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. चेंडू जाते निर्धाव. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. रवी बुंबक ठोक डालो. चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा एकदा झालेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
एक अतिरिक्त धाव मात्र निश्चितच जोडली जाईल. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता 21. थोडासा आता इक्वेशन मध्ये बदल होते. 5 चेंडूंमध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. दे दनादन षटकार चौकार ठोकावे लागतील. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जातो डॉट. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आता मात्र निश्चितच सामन्यावर घट्ट पकड निर्माण केलेली आहे जॉली बॉईज मुंब्रा संघाने. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा कमलेश तबरेज आहे गोलंदाज. मिस्टर एम फटका लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर कॅच ड्रॉप. झेल सुटला तरी काही फरक पडणार नाही. जॉली बॉईज मुंब्रा या संघाला फक्त रवी बुंबक 1 धाव पूर्ण करतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे 20. आता मात्र निश्चितच पराभव अटल आहे तो गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघाचा. पुन्हा एकदा तबरेज चांगला फटका. महेश पवारने केलाय वार. झेंडू गेला लांगण सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेल्या व्ही शेप मध्ये चेंडू येथे लॉंग ऑनला. एकच धाव पूर्ण केलेली आहे. फक्त विजयाचा आता अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय वर्तक नगर ठाणे या संघाकडून. 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजाने ठरवलं तर या 13 धावा बनू शकतात. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 चेंडू आणि 12 धावा. खरं तर इनिशियल ओव्हरमध्ये षटकार चौकारांची आवश्यकता होती. त्या षटकांमध्ये धावा अजिबात आल्या नाही. त्यामुळे आता निश्चितच पराभवाच्या छायेत आपण पाहतोय गार्गी 11 वर्तकनगर ठाणे या संघाला. आणि याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे जॉली बॉईज मुंब्रा या संघाने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक गार्गी 11 वर्तकनगर ठाणे.